श्रावण महिन्यातील उपाय. सकाळ संध्याकाळ बेलाच्या झाडाचे दर्शन घेतल्याने सर्व पाप नाश होते. बेल आणि पांढरे रुईची एकसाथ लावल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते. सोमवारच्या दिवशी बेलाचे 5 पाने शिवलिंगावर अर्पण करा आणि ती बेलाची पाने परत आपल्या पर्स किंवा तिजोरीमध्ये ठेवा. असे केल्यास धनाचे कधीही कमी होणार नाही. महादेवांना अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने सर्व रोग नाहीसे होतात. बेलाच्या झाडाखालून फिरल्याने पापातून मुक्ती मिळते. महादेवांना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर पंचामृत, दही, दूध, तूप, मध, साखर जरूर अर्पण करा. महादेवांना अंत्यप्रिय आहे. मनोकामना पूर्ण करण्यासाठी 3 पानं असलेले बेलपत्र राम राम लिहून मनोकामना बोलत जलधारा वाहत पूर्ण विश्वासाने शिवलिंगावर अर्पण करावे. जर शक्य असल्यास बेल वृक्षाला पाणी अर्पित करावे आणि दिवा लावावा. महादेवांना प्रिय असलेले वाहन नंदीला हिरवा चारा किंवा गूळ आणि चणे आपल्या हाताने खाऊ घालावेत. शिवशंभूच्या मंत्राचा कमीत कमी 10 मिनिटे किंवा 108 वेळा जप करावा. भगवान महादेवांना प्रिय असलेला भांग, तांदूळ, चंदन, धोत्रा शिवलिंगावर चढवल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. हा उपाय तुम्ही सोमवारी केला तरी भगवान महादेव लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना मनासारखे वरदान प्राप्त करतात. शिवलिंगावर 3 पान असलेले बेलपत्र चढवावे. बेलपत्राचे पाने तुटलेली नसावीत. ज्या बाजूने बेलपत्र निमुळते असते त्या बाजूने बेलपत्र शिवलिंगावर चढवावे. एक बेलपत्र तुम्ही पाण्याने धुवून दुसऱ्या वेळा वापरू शकता. कधीही शिवलिंगावर बेलपत्र पाण्याशिवाय चढवू नये. बेलपत्र अर्पण करत्यावेळी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. शिवलिंगावर काळे मिरे अर्पण केल्याने रोगातून मुक्ती मिळते. शिवलिंगावर तूप वाहिल्याने मनातील शांती मिळते. मनशांती मिळते. शिवलिंगावर मोहरीचे तेल वाहिल्याने शत्रूचा नाश होतो. शिवलिंगावर 40 दिवस लवंग अर्पण केल्याने जीवनातील सर्व बाधा दूर होतात. भगवान महादेवांना अपराजितेचे फूल अर्पण केल्याने लवकर प्रसन्न होतात. शिवलिंगासमोर 3 वेळा टाळी वाजवल्याने आणि हर हर महादेव बोलल्याने प्रत्येक